नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 27 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न असेल की वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, केरळ. हा जो काही राज्य आहे त्या ठिकाणी वरिष्ठ नागरिक आयोग हे स्थापन करण्यात आलेला आहे आणि असा करणारा तो भारतातला पहिला राज्य ठरलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार कल्याण यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तसेच त्याविषयी धोरणे राबवले जाणार आहेत आणि सरकारला याविषयी शिफारशी या आयोगाद्वारे केल्या जाणार आहेत. हे आपल्याला पॉइंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच विश्व वरिष्ठ नागरिक दिवस 21 ऑगस्टला साजरा केला जातो. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोग एक आहे, त्याविषयी एक लक्षात ठेवा, जे वारंवार आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. याची स्थापना झाली होती 31 जानेवारी 1992ला. त्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम करण्यात आला होता 1990चा. आणि हा संविधानिक आयोग आहे आणि सध्या याच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत असं जर प्रश्न विचारण्यात आला तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, रुपाली चाकणकर. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अजय शेठ. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे अजय शेठ भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. यापूर्वी ते केंद्रीय महसूल विभागामध्ये सचिव राहिलेले आहेत. आणि या अगोदरचे भारताचे वित्त सचिव कोण होते ते आपल्याला जर परीक्षेत विचारलं तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे, तुहिनकांत पांडे. आणि हे जे तुहिनकांत पांडे आहे ते नुकतंच त्यांना सेबी अर्थात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. आणि तसेच जे इतर महत्त्वाचे विभाग आहेत केंद्र सरकारचे त्यांचे सचिव जे नव्याने नियुक्त करण्यात आले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर राष्ट्रपतींचे सचिव बनले आहेत दीप्ती उमाशंकर, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन, गृह सचिव गोविंद मोहन, विदेश सचिव विक्रम मिस्त्री, पहिली महिला विधी सचिव बनल्या आहेत अंजू राठी राणा. हा स्टार करून ठेवायचा आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव आणि अल्पसंख्याक मंत्रालयाच्या सचिव आहेत चंद्रशेखर कुमार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच प्रकाशित IMFच्या रिपोर्टनुसार भारत कोणत्या वर्षात जपानला मागे टाकून जगातील चौथी अर्थव्यवस्था बनेल. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 2025 पर्यंत भारत जपान या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे अर्थात IMF त्याचा नुकतंच रिपोर्ट आलेला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भारत 2025 या वर्षामध्ये जपानला मागे टाकून जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच 2027 पर्यंत जर्मनी जे देश आहे त्याच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. हे सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि सध्या आपण जर बघितलं तर जगामधील टॉपचे 5 अर्थव्यवस्था सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी, चौथ्या क्रमांकावर जपान आणि भारताचा क्रमांक सध्या 5वा क्रमांक लागतो. तर हे आपण क्रमवारी लक्षात ठेवायची आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा या अगोदर विचारण्यात आलेला आहे. तसेच या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जी भारताची GDP आहे ती 2015 ते 2025 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.1 वरून वाढून 4.3 ट्रिलियन डॉलर एवढी झालेली आहे. मागील 10 वर्षांच्या काळाचा जर विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे.
तसेच IMFचा मुद्दा आला आहे तर त्याविषयी सुद्धा पॉइंट्स लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म असेल इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याची स्थापना 1944ला झालेली आहे आणि मुख्यालय आहे अमेरिका या देशातील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. आणि IMF कडून दरवर्षी 2 प्रमुख रिपोर्ट प्रकाशित केले जातात. त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत: वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलेट रिपोर्ट आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. या रिपोर्टवर परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नटुंबो नंदी नदेवाह असं त्यांचं नाव आहे, जे नामिबिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यासोबतच आपल्याला इतर काही देशांचे प्रमुख जे नव्यानं बनलेले आहेत त्यांची सुद्धा नावं लक्षात ठेवायची आहेत. तर आयर्लंड या देशाचे नवीन प्रमुख बनले आहेत मायकेल मार्टिन. घानाचे पंतप्रधान बनले आहेत जॉन महामा. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान फ्रँकॉइस बायरू. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम. व्हिएतनामचे प्रमुख बनले आहेत लोंग कोंग. श्रीलंकेच्या पंतप्रधान बनले आहेत हरिनी अमरसूर्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके. थायलंडचे नवीन पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा बनले आहेत. इराणचे राष्ट्रपती बनले आहेत मसूद पेजेश्कियान. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती आहेत सिरिल रामाफोसा. हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान खंजर 12 हा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांच्या दरम्यान हे खंजर 12 नावाचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. खंजर 12 असं त्या सैन्य अभ्यासाचं नाव आहे, जे की भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांच्या सैन्याचा अभ्यास हा पार पडलेला आहे, ज्याची सुरुवात ही 2011 पासून करण्यात आलेली आहे आणि आता हे दरवर्षी होणारा सैन्य अभ्यास आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास 2025 या वर्षामध्ये पार पडलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. डेव्हिल स्ट्राईक भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. एकोवेरिन सैन्य अभ्यास भारत आणि मालदीव या 2 देशांचा सैन्य अभ्यास आहे, जे की मालदीव या देशामध्ये पार पडलेला आहे. सायक्लोन भारत आणि इजिप्त या 2 देशांचा सैन्य अभ्यास, जे की भारतामधील राजस्थान या राज्यामध्ये पार पडलेला आहे. विंड रायडर भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास. ला पेरोस बहुपक्षीय असा सैन्य अभ्यास आहे, जे की फ्रान्स या देशामध्ये पार पडलेला आहे. यामध्ये विविध देशांच्या सैन्याने त्यामध्ये सहभाग हा नोंदवलेला आहे. कोमोडो सैन्य अभ्यास हा सुद्धा एक बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे, जे की इंडोनेशिया या देशामध्ये पार पडलेला आहे. ट्रॉपेक्स 25 भारतीय सेना आणि भारतीय वायुसेना तसेच भारतीय तटरक्षक दल यांचा हे संयुक्त सैन्य अभ्यास पार पडलेला आहे हिंद महासागर या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, पुरुष व महिला कबड्डी विश्वकप 2025चा विजेता कोणता देश ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत हा पुरुष आणि महिला कबड्डी विश्वकप जे पार पडलेला आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही कबड्डी विश्वकप आहे 2025ची, तर याचं आयोजन इंग्लंड या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. याचा कालावधी 17 ते 23 मार्च 2025 या दरम्यान पार पडलेला आहे आणि यामध्ये एकूण महिला संघ होते 8 आणि पुरुष संघ 16. याचं हे दुसऱ्या क्रमांकाचं एडिशन आहे. विजेता ठरले आहेत भारतीय महिला कबड्डी संघ आणि भारतीय पुरुष कबड्डी संघ. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच शिग्मो महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गोवा या राज्यामध्ये हे शिग्मो नावाचा महोत्सव त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर हे जे काही शिग्मो महोत्सव आहे ते गोवा या राज्यामधील जे हिंदू धर्मीय आहेत त्यांचा सण आहे किंवा महोत्सव आहे. याचा कालावधी 15 मार्च ते 29 मार्च दरम्यान असणार आहे आणि हा महोत्सव फाल्गुन महिन्यामध्ये साजरा केला जात असतो. तसेच आपल्याला गोवा या राज्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत सध्या प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. तसेच आपल्याला इतर काही महोत्सव संमेलन जे पार पडलेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर ग्रामीण भारत महोत्सव 2025 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन
गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी झालेली आहे. 15व्या क्रमांकाचं एरो इंडिया महोत्सव कर्नाटकमध्ये बेंगलोर या ठिकाणी झालेला आहे. 8व्या क्रमांकाची इंडस फूड उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी झालेला आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी झालेली आहे. ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारत देशामध्ये पार पडलेलं आहे. काशी तमिळ संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी झालेला आहे. चपचार कूट महोत्सव मिझोरम या राज्यामध्ये झालेला आहे. सरहुल महोत्सव झारखंड, नागा मिर्च महोत्सव नागालँड, हेमिस महोत्सव लडाख या ठिकाणी पार पडलेला आहे. परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे महोत्सव संमेलन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच विश्व हवामान दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 23 मार्चला नुकतंच विश्व हवामान दिवस अर्थात वर्ल्ड मेटेरिओलॉजिकल डे साजरा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला मार्च महिन्यामधील इतर दिनविशेष सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस आणि विश्व नागरी सुरक्षा दिवस साजरा केला जातो. 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, 7 मार्चला राष्ट्रीय जन औषधी दिवस साजरा केला जातो, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो, 12 मार्चला धूम्रपान निषेध दिवस, 15 मार्च विश्व ग्राहक हक्क दिवस, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस, 20 मार्च विश्व चिमणी दिवस आणि 23 मार्चला विश्व हवामान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर हे अतिशय महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, विनोद शुक्ल. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच 2025 जनगणनेनुसार पश्चिम बंगाल राज्यातील एकशिंगी गेंड्यांची संख्या किती झाली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 392. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच UK देशाच्या हाऊस ऑफ कॉमन मध्ये कोणत्या भारतीयाचा लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, चिरंजीवी. त्यानंतरचा प्रश्न होता, IOC अर्थात इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, क्रिस्टी कोवेंट्री. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच जगातील सर्वात मोठे पांढऱ्या हायड्रोजनचे साठे कोठे सापडले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, फ्रान्स या देशामध्ये हे पांढऱ्या हायड्रोजनचे सर्वात मोठे साठे हे सापडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित पुस्तक टू द 7th जनरेशनचे लेखक कोण आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, डॉक्टर VI मथन. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच एस राधाकृष्णन यांचे निधन झाले, ते कोणत्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मुंबई उच्च न्यायालयाचे हे माजी न्यायाधीश होते एस राधाकृष्णन. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच जागतिक क्षयरोग दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 24 मार्चला वर्ल्ड TB डे अर्थात जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये अतिशय डिटेलमध्ये अतिशय सुंदरपणे दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असेल आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की नुकतेच भारतातील पहिले हनी पार्क महाराष्ट्रामध्ये कोठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया मग किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट आणि स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.